महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पण राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचे संकट हातकंगले तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये बळीराच्या अडचणीमध्ये सापडलेला आहे। बियाण्यांचा ऑनलाईन सुद्धा गोंधळ झालेला असून खरीपामध्ये आर्थिक भुर्दंडाचा भार पडत आहे। निकृष्ट बियाणे मिळालेले असून अतिवृष्टीमुळे शेतीचे सुद्धा मोठे नुकसान झालेले आहे। 76 लाख हेक्टरवरील पिकांच्या पेरण्या पूर्ण झालेल्या असून सरासरी क्षेत्राच्या 53% पेरण्या पूर्ण झालेल्या आहे। मका उडीद पेरण्यांचा टक्का चांगला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये 2.5 लाख हेक्टरवरती खरीपाची पेरणी पूर्ण झालेली असून मे महिन्यातील पावसाने दिला दिलासा। उडीद सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा वाढला ओढा। गंगापूर तालुक्यामध्ये कृत्रिम खत टंचाई, शेतकरी झाले हैराण। मुबलक प्रमाणामध्ये युरिया नत्र उपलब्ध करून देण्याची होते मागणी। आता बोगस पीक विमा प्रकरणामध्ये थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे, त्यामुळे स्वतःचा हिस्सा भरूनच पीक विमा योजनेमध्ये आता सहभागी होता येणार आहे। पावसाचे उघडे, पूर सुद्धा ओसरला, शेती कामांना आला वेग। काही दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आता ई-केवायसी केलेली असेल तरच रेशनचे धान्य मिळेल। तहसीलदार रोहिदास वारुडे यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे। कळवणला तब्बल 40,000 लाभार्थी धान्याला मुकणार। नांदगाव परिसरामध्ये पहिल्या टप्प्यातील भात लावणीला सुरुवात झालेली असून पावसाचे प्रमाण सुद्धा समाधानकारक आहे, यामुळे बळीराजा सुखावला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये ई-पॉस मशीनमुळे 9,000 साड्यांचे वाटप रखडले। तांत्रिक बदलाचा परिणाम, शिधापत्रिकाधारक झाले नाराज। हिंदी भाषा सक्तीचा निर्णय हा उद्धव ठाकरेंचाच आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा गौप्यस्फोट। हिंदी सक्तीसाठी आता क्रेडिटचे भय। एसबीच्या नावाखाली तिसऱ्या भाषेच्या सक्तीचे नवे डावपेच सुरू। जावडीमध्ये पावसाचे थैमान, पेरण्या रखडल्या। ओला दुष्काळ जाहीर करण्याची होते मागणी। मशागतीचे काम सुद्धा अपूर्ण आहे। सातारा जिल्ह्यामधील 97 लाडक्या बहिणी झाल्या आर्थिक सक्षम। नोकरी उत्पन्न वाढीमुळे सोडला लाभ। सातारा तालुक्यातील सर्वाधिक अर्ज। कोल्हापूर जिल्ह्यामधील शहरामध्ये उसण, धरण क्षेत्रामध्ये जोर। पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये संत गतीने घट झालेली असून 24 तासांमध्ये 6 धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये 8 कोटी लोक मराठी भाषिक आहेत। मुंबईमध्ये हिंदी, गुजराती, मराठवाड्यामध्ये उर्दू, सीमावर्ती भागामध्ये कन्नड तेलुगूचा प्रभाव आहे। साताऱ्यामध्ये सर्वाधिक 95.5%, तर नंदुरबारमध्ये सर्वात कमी 16.6%। कर्जमाफीच्या चक्रव्यूहामध्ये अडकली पीक कर्जाची वसुली। बँकांची आर्थिक कोंडी होत असून 30 जूनपर्यंत परतफेडीची मुदत। नियमित कर्जफेड करणाऱ्यांना सुद्धा शासनाने न्याय द्यावा। पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 30 जूनपर्यंत जमा होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली होती, त्यामुळे आज शक्यता असून 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। शेतकऱ्यांकडे सिबिल स्कोअर मागणाऱ्या शाखा अधिकाऱ्यांवरती फौजदारी दाखल करा। मंत्री उदय सामंत यांचे बैठकीमध्ये स्पष्ट निर्देश। सूक्ष्म सिंचनचे अर्ज तूर्त बाद न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे। 65,000 शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। राज्यामधील शेतकऱ्यांना 2023-24 मधील सूक्ष्म ठिबक संचाचे अंदाजे 202 कोटी रुपयाचे अनुदान राज्य शासनाने वेळेमध्ये वाटलेले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला। आता कृषी विभागाने थकीत अनुदान वाटपाला वेग दिलेला असून आतापर्यंत 194 कोटी रुपये क्षेत्रीय पातळीवरती पाठवण्यात आलेले आहे। त्यामधील 5 कोटी रुपये अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांना मिळणार आहेत। केंद्राचे कृषी वनीकरणाला प्रोत्साहन देण्यात आलेले असून शेत जमिनीवरील वृक्षतोड कमी करण्यासाठी नवे नियम लागू करण्यात आलेले आहेत। अहिल्यानगरला कांद्याचा दर हा 1800 रुपयांवरती स्थिर असून बाजार समितीमध्ये दर लिलावाला 55 गुन्ह्यांपर्यंत आवक झालेली आहे। खाद्यतेल आयात शुल्क कपातीचा पुनर्विचार करा। सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाची मागणी। अध्यक्ष सभापती पदांच्या आरक्षणासाठी लोकसंख्येची माहिती मागवली। जिल्हा परिषद पंचायत समितींच्या आगामी निवडणुकांची तयारी सुरू। विदर्भामध्ये 1 जुलैपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। विदर्भामध्ये नैऋत्य मान्सून सक्रिय झालेला असून 1 जुलैपर्यंत हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलेला आहे। आवक वाढताच हळदीच्या दरामध्ये विक्रमी घसरण झालेली आहे। बाजार अस्थिरता शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलेला असून निव्वळ नफा व्यापाऱ्यांनाच होतोय।
सिंधुजल वाटप करारासंदर्भामध्ये भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला. पाकिस्तानकडून निर्णयाचे स्वागत करण्यात आलेले असून भारताबरोबर विविध मुद्द्यांवरती चर्चा करण्यास इच्छुक. अकोला जिल्ह्यामध्ये 50% पेरणी आटोपली असून मूग उडदाची पेरणी घटली. पेरणीचा पॅटर्न बदलला. दिग्रस बुद्रुक परिसरामध्ये नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची होते मागणी. खासगी व्यक्तींमार्फत पंचनामा केल्याचा होतोय आरोप. खामगाव जिल्ह्यामध्ये 1.34 लाख शेतकरी फार्मर आयडी विना. 4.34 लाख शेतकऱ्यांपैकी 2.99 लाख नोंदणी पूर्ण झाली आहे. परवानाधारक सावकारांचे अधिकृत व्याजदर तुम्हाला माहिती आहेत का? शेतकऱ्यांनो, तारण कर्जावरती आता 9%पेक्षा जास्त व्याजदर घेतल्यास करा तक्रार, होणार कारवाई. प्रयोगशील शेतकऱ्यांना पीक स्पर्धेमधून मिळवता येतील बक्षिसे आणि सन्मान. खरीप हंगामामध्ये सोयाबीन, तुरीसह इतर पिकांचा करण्यात आला समावेश. शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांचे शेतीविषयक मार्गदर्शन दुर्लभ. देऊळगाव राजा तालुक्यातील चित्र. शेतकरी संतप्त झालेले असून कृषी सहाय्यक बांधावरती येईना. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती 3 महिन्यांचे रेशन हे एकत्रित वाटप केले जाणार आहे. शेतकरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना मिळाला मोठा दिलासा. यंदा सुद्धा मका पिकावरती लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येणार आहे. पीक वाचवण्यासाठी संकटे असून कीटकनाशके उपलब्ध करून देण्याची होते मागणी. बांगलादेशाची सीमा बंद. कांदा उत्पादक सापडले अडचणीमध्ये. 1500 ते 1600 रुपये कांद्याचा उत्पादन खर्च असताना कांदा उत्पादनाच्या हातांना मजुरीचाही पैसा भेटणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. दिंडोरी तालुक्यामधील धरणामध्ये 40% पाणीसाठ्यामध्ये वाढ झालेली असून कोसळधार कायम. धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. स्वस्त धान्य दक्षता समित्यांचे अस्तित्व राहिले केवळ कागदावरतीच. नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये नागरिकांच्या तक्रारी वाढल्या. दुर्लक्षाने गैरप्रकारांना मिळाले मोकळे रान. शेतीमध्ये चिखलाचे साम्राज्य. द्राक्ष हंगामावरती संकट. डावणी, करपा रोगांचा पिकांवरती होतोय प्रादुर्भाव. बागायतदारांची चिंता वाढली. शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असून सांगोल्यामध्ये शेतकरी भूमिकेवरती ठाम आहेत. संघर्ष समितीच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला असून क्षेत्र मोजणीसाठी जमिनीमध्ये पाय ठेवू देणार नाही, असा शेतकऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 9422 मेट्रिक टन युरियाचा तुटवडा जाणवलेला आहे. शेतकऱ्यांना खत मिळेना. ऐन खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच अडचण निर्माण झाली. शेतकरी कंपन्या झाल्या स्मार्ट. उभारत आहेत अत्याधुनिक प्रकल्प. 24 कोटी रुपयांचा निधी झाला मंजूर. जलजीवनची कामे न करणाऱ्या 16 गुत्तेदारांवरती होणार कारवाई. गुत्तेदारांकडून दिरंगाई. उपअभियंत्यांनी पाठवला अहवाल. 50पेक्षा जास्त गावांमध्ये अर्धवट कामे. पेरणीची घाई आणि बाजारामध्ये खतांची टंचाई. शेतकऱ्यांची खतासाठी धावाधाव सुरू. पर्यायी खतांचा वापर करण्याचा देण्यात येतोय सल्ला. 37 शेतकऱ्यांच्या वारसांना 75 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात येणार आहे. नवघरे यांच्या उपस्थितीमध्ये मयतांच्या कुटुंबांना धनादेश वितरण. अनेक खत विक्रेत्यांकडून नियम धाब्यावरती. 130 जणांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या असून कृषी विभागाकडून तपासणी सुरू. 2 ठिकाणच्या अनधिकृत साठ्यांवरती पथकाकडून धाडी मारण्यात आल्या. जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त पदांचे ग्रहण सुटेना. मंठा तालुक्यामध्ये 150 शाळांचा भार. 531 शिक्षकांवरती 51 पदे रिक्त. परतूर तालुक्यामध्ये पावसाचा दिलासा, परंतु जोरदार सरींची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे. 15 दिवसांच्या खंडानंतर भीज पावसाची हजेरी. कोरडवाहू शेतीमध्ये ड्रॅगन फ्रूटची यशस्वी लागवड. शेततळ्याने मिळाला टर्निंग पॉईंट. डिखोडेची ड्रॅगन भरारी. नामांकित सोयाबीन बियाण्यांमध्ये खोट. भरपाईसाठी कृषीचे कंपन्यांकडे बोट. खरीप हंगाम. लातूर जिल्ह्यामध्ये बियाणे उगवण न झाल्यामुळे तक्रारीचा ओघ वाढलेला आहे. शेतकरी झाले चिंताग्रस्त. जडकोट परिसरामध्ये नुकसान भरपाई सुद्धा मिळेना आणि पाऊसही पडेना. वरुण राज्याची विश्रांती. संख्या हजारामध्ये असताना 63 बहिणींनीच नाकारला लाभ. वगळलेली नावे जाहीर करताना होते दिरंगाई. इतर योजनांच्या निधीला मात्र लागली कात्री. खरीप हंगामावरती पसरल्या चिंतेचे ढग. 2 जुलैनंतरच पावसाची शक्यता. पिकांना उपलब्ध स्रोताचे पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागते कसरत. धाराशिव जिल्ह्यातील 11,000 निरीक्षकांची होणार अक्षर ओळख. कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये उद्दिष्ट ठरले. सर्व तालुक्यांना उद्दिष्ट वाटप. पवनचक्की कंपनी विरोधातील उपोषण 4थ्या दिवशी सुरूच असणार आहे. शेतातून टाकलेल्या वीजवाहिन्या, पोल आणि टावरसाठी योग्य मोबदला मिळत नसल्याचा होता आरोप. दिवसा शेतमशागतीची कामे आणि रात्री पिके वाचवण्यासाठी धडपड होत आहे. अंकुरलेल्या पिकांवरती वन्य प्राण्यांकडून नुकसान. वन विभागाकडून बंदोबस्ताची मागणी. सेलू तालुक्यातील डझनभर कार्यालयामध्ये प्रभारी राज. सेलू तालुक्याचा कारभार चालतो परभणी, जिंतूर, गंगाखेडहून.
2600 शिक्षक घरी पाठवले. आता बाह्य स्रोतांमार्फत 1791 शिक्षक भरतीची तयारी. आदिवासी विकास विभाग 449 आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. अमरावती जिल्ह्यामध्ये 4 मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून पेरण्या गतिमान. जून महिन्यामध्ये 24% तूट. सद्यस्थितीमध्ये 54% क्षेत्रामध्ये पेरणी झालेली असून 4 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पीएम किसान योजनेच्या 94% लाभार्थ्यांकडे फार्मर आयडी असून पीएम किसानमध्ये ॲग्रिस्टेकची स्थिती कायम असणार आहे. सेतू केंद्रावरती विद्यार्थी तसेच पालकांची आर्थिक लूट होत आहे. धामणगाव तालुक्यामध्ये 4 पट अधिक दर. ऑनलाईन प्रणालीची हशील काय? विदर्भामध्ये जलपर्यटनास मोठा वाव. प्रकल्पाचे काम दर्जेदार व्हावे. पाहणी दरम्यान एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली अपेक्षा. ओबीसी भटक्या ढिवर विमुक्त धनगरांच्या घरकुल योजना बंदीच्या निर्णयाविरोधामध्ये निषेध. मागण्या मान्य न झाल्यास जलसमाधीचा देण्यात आला इशारा. बांधकामासाठी घरकुल लाभार्थ्यांना घ्यावे लागते कर्ज. शासनाचा निधी पडतोय अपुरा. अनेक लाभार्थी कर्जबाजारी. सवलतीचा नाही आता शेतकऱ्यांसाठी महागडा विमा. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना गुंडाळली. शेतकरी हिश्श्यामध्ये मोठी वाढ झाली. सत्र नवे पण वस्त्र मात्र जुने. निम्मे विद्यार्थी गणवेशापासून वंचित. शाळा व्यवस्थापन समित्यांचे चुकले नियोजन. शासनाकडून पंचायत समित्यांवरती निधी प्राप्त. दिना धरणामध्ये 17% साठा. जुलैमध्ये 100% भरणार. धान उत्पादकांसाठी वरदान. 11,500 हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सोय होणार. शेतकऱ्यांनो डीएपीएची पर्यायी खते वापरा. स्फुरद, सल्फर तसेच इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळतात. गोंदिया जिल्ह्यामध्ये बरसला. शुक्रवारपासून पावसाची रिपरिप कायम. सर्वाधिक सरासरी 22 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे. खरीप हंगामाच्या तोंडावरती कृषी केंद्र संचालकाचा बेमुदत बंदचा इशारा. 30 जूनपर्यंत दिली मुदत. जिल्हा ॲग्रो डीलर असोसिएशन. कामठीमधील 22 गावांना पुराचा धोका. उपाययोजना मात्र अद्याप सुद्धा वाऱ्यावरती. कन्हान, नाग, कोलोरा नद्यांना येतोय पूर. तात्पुरत्या उपाययोजना नको. नागरिकांची मागणी. 77 शासकीय कार्यालयांच्या छतावरती सूर्यघर योजनेमधून बसवणार सोलर. 1146 किलोवॅट क्षमतेचे प्रकल्प. नियोजनाकडे प्रस्ताव. यवतमाळ हमी केंद्रावरती ज्वारीची खरेदी 30 जूनपर्यंतच होणार. आवक जेमतेम तरीसुद्धा कांद्याचा दर घसरला. वारीमुळे आवक कमीच असून असा राहिला कांद्याचा दर. प्रति किलो काय इथे बघू शकता. लोटेतील रिव्हर्स साईड कंपनीकडून अनुदानित युरियाचा औद्योगिक वापर. शासनाची फसवणूक होत असून मालकासह 9 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. वीज दर कपातीचा तब्बल 6 लाख ग्राहकांना फायदा. वीज दराने नवीन धोरण. घरगुती औद्योगिक व्यावसायिक वीज दरामध्ये कपात. खडकवासलातून 2.5 TMC पाणी उजनीमध्ये. धरण साखळीमध्ये 47.50% पाणीसाठा. पाणीलोट क्षेत्रामध्ये पावसाची रिमझिम सुरू. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.